नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या शरीरामधले 7 प्रमुख चक्र. सर्वात पहिलं आणि महत्वाचं चक्र असतं ते आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्र. ह्या चक्राला आपल्या जीवनाचा पाया मानलं जातं. जसे एखाद्या इमारतीला मजबूत पाया आवश्यक असतो, तशीच आपल्या जीवनामधील स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास यांची मुळे जी असतात ती मूलाधार चक्रामध्ये असतात. आताच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत? सर्वात अगोदर मूलाधार चक्र म्हणजे काय, ते कुठे असते, त्याचे महत्व काय आहे आणि ते जर असंतुलित झालं तर त्याची कुठली लक्षणं असतात आणि ते संतुलित करण्याचे उपाय कुठले. तर चला आपण सुरू करूया. संस्कृत भाषेमध्ये मूल म्हणजेच मूळ, बेस किंवा पाया आणि आधार म्हणजे आधार, म्हणून मूलाधार चक्र म्हणजे जीवनाचा मूलभूत आधार. हे चक्र मणक्याच्या अगदी तळाशी स्थित असल्याचे योगशास्त्रात वर्णन केलेले आहे. याचा रंग लाल मानला जातो. हे चक्र पृथ्वी तत्वाशी संबंधित असतं. पृथ्वीप्रमाणेच हे चक्र आपल्याला स्थिरता, धैर्य आणि सुरक्षिततेची भावना देते. जेव्हा मूलाधार चक्र संतुलित असतं तेव्हा व्यक्तीला स्वतःला सुरक्षित वाटतं, स्थिर वाटतं आणि त्यांच्याकडे आत्मविश्वास भरपूर असतो. आता मूलाधार चक्राचे महत्व. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी या चक्राशी जोडलेल्या असतात. उदाहरणार्थ सर्वात महत्वाची आर्थिक सुरक्षितता, घर आणि कुटुंब, शारीरिक आरोग्य, जगण्याची प्रेरणा, आत्मविश्वास. मूलाधार चक्र संतुलित असेल तर व्यक्ती संकटामध्येही शांत राहतो. तो निर्णय आत्मविश्वासाने घेतो आणि जीवनातील आव्हानांना समोर जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते, ज्यांचं मूलाधार चक्र चांगलं असतं. असंतुलित मूलाधार चक्राचे लक्षणे आपण घेऊया. जेव्हा विद्यार्थ्याचं मूलाधार चक्र हे असंतुलित असतं तेव्हा काय होऊ शकतं, तर विद्यार्थ्यांना सतत भीती वाटते, त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल चिंता वाटते, आर्थिक असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये येते, आत्मविश्वास कमी होतो, सतत तणावामध्ये हे लोक राहतात आणि सतत निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये असते. काही वेळेला जेव्हा मूलाधार चक्र आपलं असंतुलित असतं त्यावेळी शारीरिक थकवा सुद्धा येऊ शकतो आणि अस्वस्थता आपल्याला जाणवायला लागते. सर्वात अगोदर या कारणांसाठी आपल्याला वैद्यकीय सल्ल्याची सुद्धा गरज असते. त्यामुळे सर्वात अगोदर या कारणांसाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते. आता आपल्याला जर मूलाधार चक्र संतुलित करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काही उपाय करता येतील. सर्वात अगोदर 10 ते 15 मिनिटाचं हिलिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. हिलिंगद्वारे तुमचं मूलाधार चक्र संतुलित केल्या जातं. आणि त्यानंतर दुसरा उपाय त्याचा असा आहे की तुम्हाला तुमचा निसर्गाशी असलेला संपर्क वाढवावा लागेल. निसर्गाशी असलेला संपर्क वाढवणे म्हणजे काय, तुम्हाला बगीच्यामध्ये जाऊन लॉनच्या गवतावर चालावं लागेल, तुम्हाला झाडांसोबत वेळ घालवावा लागेल. त्यामुळे काय होईल की तुम्हाला तुमचं मानसिक स्थैर्य चांगलं वाटेल. दुसरं त्यासाठी मूलाधार चक्र संतुलित करण्यासाठी काही योगासन सुद्धा केले जातात. ताडासन, वृक्षासन यासारखी आसन करून आपण आपलं मूलाधार चक्र संतुलित करू शकतो. आता सर्वात अगोदर स्वतःला काय करायचंय तर पॉझिटिव्ह करायचं आहे आणि पॉझिटिव्ह साठी सर्वात अगोदर स्वतःला सकाळी उठल्याबरोबर सांगायचं आहे की मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे आणि माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत आणि मी त्या संधींचा शोध घेणार आहे. त्यानंतर तुमची जी जीवनशैली आहे ती तुम्हाला संतुलित ठेवायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर सर्वात अगोदर पुरेशी झोप घ्यावी लागेल, योग्य आहार घ्यावा लागेल आणि तुमची जी दिनचर्या आहे ती तुम्हाला नियमितपणे करावी लागेल. की आज सकाळी 9 वाजता उठले, उद्या 11 वाजता उठले, आज रात्री 9 वाजता झोपले, उद्या 12 वाजता झोपले, अशी जीवनशैली असून चालणार नाही. तर मित्रांनो, मूलाधार चक्र आपल्याला जीवनातील स्थैर्य आणि सुरक्षिततेची जाणीव करून देत असते. आपण जर नियमित ध्यान केलं, सकारात्मक विचार केले आणि संतुलित जीवनशैली यांच्या मदतीने आपण अधिक शांत आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकतो. आता आपल्या शरीरामधले जे 7 चक्र आहे त्या 7ही चक्रासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स आहेत. तर सर्वात अगोदर तुम्हाला चेक करावं लागेल की तुमच्या शरीरामधील कुठले चक्र संतुलित आहे आणि कुठले चक्र असंतुलित आहे. त्यासाठी मी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे आणि माझे या मेडिटेशनवरचे जे मूलाधार चक्राशी संबंधित असे मेडिटेशन असेल ते पण मी त्याचे व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे
आणि आपण आपल्या पुढच्या चक्राच्या माहितीसाठी लवकरच भेटू. त्यापूर्वी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. तसंच मूलाधार चक्रासाठी काही व्यायाम सुद्धा आहेत, ते काही एक्झरसाइज आहेत, ते एक्झरसाइज पण मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू व्हेरी मच.